संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात वाकयुद्ध. सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. टोपीवरील टीकेनंतर अजित पवार यांच्याकडून राऊतांचा सोम्या गोम्या असा उल्लेख. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल. संजय राऊतांचं अजितदादांना प्रत्युत्तर. 1 ते 2 आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल. जयंत पाटलांची माहिती. वंचितसाठी अजून तरी इंडिया आघाडीची दारं बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. तर चर्चा सुरू. वंचित महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय. राऊतांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी. सूत्रांची माहिती. सेनेकडून किरण सामंत तयारी करत असताना चव्हाणांच्या नावाची चर्चा. सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार. उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. मी किरण सामंत रोके काकव असा स्टेटस. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा आरोप. विरोधकांवर जोरदार टीका. आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा. अजितदादा मोठे नेते, पण जे काही आहे ते शिरूरमधील जनताच ठरवे. दादांच्या आव्हानाला अमोल कोल्हेंचं पुन्हा एकदा उत्तर. सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंना अजित पवारांनीच निवडून आणलं. दादासोबत नसल्यानं 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय. रुपाली चाकणकरांचा सुप्रियाताईंना टोला. 20 जानेवारीच्या आत मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येला जाऊ. प्रभू रामानं सरकारला सद्बुद्धी द्यावी. मनोज जरांगे यांची भूमिका. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे टँकर चालक संपावर. सरकारच्या अपघाताबाबतच्या कायद्याविरोधात आक्रमक. नागपूर आणि मुक्ताईनगरमध्ये आंदोलन. राज्यभरातील रेशन दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संपाचा निर्णय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ₹4.50 कपात. मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचे देखील पैसे मोजावे लागणार. मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार. 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता. इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ब्रह्मांडातील बारकाव्याचं संशोधन करण्यासाठी मोहीम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. गुन्हा दाखल. दहशतवाद अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्याची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस मिळणार. जम्मू काश्मीर पोलिसांकडून 1 लाखापर्यंतचं बक्षीस जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप दौरा. अनेक विकास कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब. तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक. मेलोनी यांनी पितृसत्ताक किताब न स्वीकारण्याची मागणी.